सर्वांना नमस्कार. आज आपण UDICE पोर्टलवरती इयत्ता पहिलीचे विद्यार्थी कशा प्रकारे ॲड करायचे या संदर्भातला आज आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. या क्रोम ब्राउझरवरती UDICE प्लस ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला UDICE स्कूल डाटा कॅप्चर यावरती क्लिक करून तुम्हाला स्टुडंट मॉड्यूलमध्ये जायचं आहे. स्टुडंट मॉड्यूलला गेल्यानंतर तुम्हाला आपले राज्य महाराष्ट्र निवडून गो या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते स्टुडंट मॉड्यूलचं एक लॉग इन पेज ओपन होईल आणि आपण या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तुम्ही तुमचा UDICE नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यावर तुमचं लॉग इन पेज ओपन होईल. या ठिकाणी लॉग इन पेज ओपन झाल्यावर 2025-26 आणि 24-25 असे दोन ऑप्शन येतील. आपल्याला 25-26 या वर्षामध्ये काम करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्या शाळेमध्ये आपल्याला ते विद्यार्थी भरायचं आहे, पहिल्याच पेजवरती आपल्याला स्कूल डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी प्रत्येक इयत्तावार त्यांचा पट असेल. आता या ठिकाणी बऱ्याच लोकांना ते समजत नाही की नेमकी पहिलीच्या मुलांची माहिती ॲड कुठं करायची. तर या ठिकाणी एक इयत्ता क्लास ग्रेड पहिली आहे. या पहिल्या क्लासवरती जर तुम्ही बघितलात तर उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी एक छोटासा बाण आहे. त्या बाणाकडे आपल्याला क्लिक करायचं आहे. बाणाला क्लिक केल्यानंतर खाली त्या ठिकाणी एक टेबल येईल. त्या टेबलला थोडंसं स्क्रोल इकडे तिकडे फिरवून फिरवल्यावर अशा प्रकारे स्क्रोल फिरवल्यानंतर तुम्हाला ॲक्शन या टेबलमध्ये ॲड स्टुडंट हा एक ऑप्शन आहे. तुम्ही त्या ॲड स्टुडंटवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता ॲड स्टुडंटवर क्लिक केल्यावर त्या इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्याचं नाव भरण्यासाठी आपल्याला पेज ओपन होईल. सर्वप्रथम आपल्याला एक आधार नंबरचा एक चेकबॉक्स आहे. तुम्ही त्या चेकबॉक्सला क्लिक करून या ठिकाणी आधार नंबर भरायचा आहे. आधार नंबर भरून तुम्हाला गो करायचा आहे. गो केल्यावर तो आधार नंबर व्हॅलिड होईल. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे, या ठिकाणी आधार नंबर भरायचा. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे स्टुडंट नेम. स्टुडंट जसं आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी स्टुडंट नेममध्ये भरायचं आहे, कारण पुढे नंतर आधार व्हॅलिड करण्यासाठी ते नाव अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जेंडर निवडायचं आहे. या जेंडरवर क्लिक केल्यावर मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर. त्यानंतर विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी भरायची आहे. स्टुडंट स्टेट कोड लिहायची गरज नाही. त्यानंतर मदर नेम, त्यानंतर फादर नेम आणि पुन्हा एकदा तुम्हाला इथे आधार नंबर विद्यार्थ्याचा भरायला सांगितलेला आहे. आता हे भरल्यानंतर पुढचा ऑप्शन आहे, जसं आपण आधारवरती आधार नंबर भरला तसं 4.1.8 मध्ये आधारवर जसं नाव आहे तसं नाव या चौकोनात भरायचं आहे. त्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये 4.1.9 मध्ये त्या विद्यार्थ्याला तुम्ही शाळेमध्ये कोणत्या तारखेला दाखल केलात ती दाखल तारीख या ठिकाणी भरायची, म्हणजे ॲडमिशन डेट. 4.1.10 मध्ये त्या पालकाचा, म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबर भरायचा आहे. 4.1.10 अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर जादाचा असेल तर भरू शकताय. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे, 4.1.11. आता या ठिकाणी तो विद्यार्थी CWSN चाइल्ड विथ स्पेशल नीड, म्हणजे विशेष गरजा असलेला बालक आहे का, दिव्यांग असेल, मतिमंद असेल, त्यानंतर अपंग असेल. जर तो असेल
त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला तो येस करायचा आहे. जर नसेल तर त्या ठिकाणी नो या बटनाला क्लिक करून आपल्याला ही सगळी माहिती अशा प्रकारे भरायची. आणि एकदा माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह हा ऑप्शन आहे. त्या सेव्ह ह्या ऑप्शनावर भरल्यावर तुम्हाला सुरुवातीला एक माहिती येईल. त्या माहितीमध्ये इयत्ता, त्या विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि जन्मतारीख हे 4 ऑप्शन येतील. त्या 4 ऑप्शनच्या चेकबॉक्सला तुम्ही क्लिक करून ही माहिती आपण सबमिट करायची. जर ती माहितीमध्ये तुमच्या विद्यार्थ्याचं नाव वगैरे प्रत्यक्षात चेक करून पहा. कोणत्याही स्पेलिंगमध्ये चुका होता कामा नये, कारण एकदा भरलेलं नाव पुन्हा आपल्याला दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे व्यवस्थित नाव बघून आपल्याला या ठिकाणी चेकबॉक्स क्लिक करायचे आणि सबमिट करायचे. सबमिट झाल्यानंतर तो विद्यार्थी त्या इयत्तेमध्ये ॲड झालेला दिसेल. अशा प्रकारे एकापाठोपाठ एक असे विद्यार्थी आपल्याला या UDISE पोर्टलवरती ॲड करता येतात. जर काय सर्वांना ही माहिती समजली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.